नमस्कार मित्रांनो, फिजिन अकॅडमी आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरती 2025 होऊन जवळपास आपले मित्रांनो जवळपास 6 ते 7 महिने उलटून गेले, तरी अजूनही कुठलीही शासन दरबारी हालचाल नाही किंवा कुठेही नियुक्तीपत्रक नाही किंवा कुठेही सिलेक्शन प्रोसेस अजूनही राबवली गेली नाही. तर मित्रांनो, या शिक्षक भरतीचे डिले असण्याचे कारण काय आहे? मित्रांनो, ही शिक्षक भरती रखडण्याची कारण काय आहेत? तर ही आपण याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, जे काही शिक्षक भरती आहे तर हे आपली टेट परीक्षा मे एंडिंग आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात ही पार पाडली होती राज्यामध्ये. तर या टेट परीक्षेमधून बरेचसे मित्रांनो चांगले क्वालिफाय मार्क्स पडले आहेत. मात्र त्यांच्या अजूनही परवड सुरू आहे. अजूनही त्यांना कुठेही या भरतीमध्ये सामावून घेतलेलं नाही. अजून कुठेही त्यांना नियुक्तीपत्रक नाहीत. तर मित्रांनो, यामध्ये मागील काही महत्त्वाचे कारणे आहेत. तर मित्रांनो, पहिला मुद्दा आहे तो म्हणजे संच मान्यता. मित्रांनो, संच मान्यता हा आपल्या महाराष्ट्र राज्यातील बराचसा मोठे या शिक्षक भरतीचा मोठा अडथळा किंवा समस्या म्हणावी लागेल. कारण मित्रांनो, या संच मान्यतेच्या प्रक्रियेमुळे आपल्या शिक्षक भरतीला कुठेतरी डिले मिळाला आहे, अडथळा मिळाला आहे. राज्यातील बऱ्याचशा शाळेमध्ये संच मान्यता पूर्ण झाली आहे, पण अजूनही काही जिल्ह्यामध्ये अजून ती बाकी आहे मित्रांनो. जिल्हे तर यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये संच मान्यता कंप्लीट झाली आहे प्रोसेस, पण अजूनही काही असे जिल्हे आहे की त्यामध्ये अजूनही शाळेमधली संच मान्यता प्रक्रिया जिल्हा स्तरावर ही राबवलेली अजूनही बाकी आहे, पेंडिंग आहे. तिथले रिपोर्टिंग अजून पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे ही प्रमुख समस्या शिक्षक भरतीची जी काही राबवण्याची प्रोसेस आहे त्यामध्ये अडथळा आहे. त्यानंतर दुसरं कारण आहे ते म्हणजे चुकीचा संच मान्यता शासन निर्णय. मित्रांनो, हा सर्वात मोठा हा आपला अडथळा ठरणार आहे. जे काही चुकीचा संच मान्यताचे जी-आर शासनाने मागे प्रसिद्ध केला होता, काळा जी-आर. मित्रांनो, या जी-आरमुळे आपली शिक्षक भरती खऱ्या अर्थाने अडथळा निर्माण झाला आहे, रखडली आहे म्हणावे लागेल. कारण जे काही पूर्वीचा संच मान्यता जी-आर होता जुना, तर तो डावलून नवीन संच मान्यता जी-आर काढला गेला आणि याच संच मान्यता जी-आर विरुद्ध आपल्या राज्यामध्ये बऱ्याचशा शिक्षक संघटनांनी आंदोलन केली होती. त्याचप्रमाणे जे काही अभ्युदयधारक संघटना आहे त्यांनीसुद्धा या संच मान्यतेच्या नियमाविरुद्ध जी-आर विरुद्ध आंदोलन केले होते. कारण यामध्ये पटसंख्या जास्त वाढवून दिलेली आहे. जी पूर्वीची पटसंख्या गृहीत होती शासन निर्णयामध्ये, ती वाढून यामध्ये आलेली होती. त्यामुळे निश्चितच शिक्षकांच्या जे काही एका शाळेवरती जी आवश्यक संख्या असते तर ती यामुळे घटली गेली होती. ह्या कुठेतरी चुकीचा निर्णय होता. तर मित्रांनो, ह्या चुकीच्या जी-आरमुळेच आपल्या शासन भरती शिक्षक भरती रखडली आहे. त्याचप्रमाणे पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मित्रांनो, याच जे काही चुकीचा जी-आर आहे त्यामुळे आपले अतिरिक्त शिक्षक होण्यास हा जबाबदार आहे. पुढील मुद्दा आहे तो म्हणजे रखडलेली समायोजन प्रक्रिया. मित्रांनो, शिक्षकांची जी काही रखडलेली समायोजन प्रक्रिया आहे, बऱ्याचशा दिवसापासून अतिरिक्त शिक्षकांची मोठी समस्या राज्यामध्ये आहे. बऱ्याचशा शाळेमध्ये, जिल्ह्यामध्ये अतिरिक्त शिक्षक झालेले आहेत. तर या अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेतल्याशिवाय आपल्याला नवीन भरती प्रक्रिया राबवता येणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम राज्यातील जे काही शिक्षक आहेत, अतिरिक्त झालेले शिक्षक आहेत, त्यांची कुठेतरी समायोजन प्रक्रिया राबवावी लागणार आहे त्यांना. त्याचप्रमाणे जी काही घटती पटसंख्या आहे मराठी शाळांमध्ये, जिल्हा परिषद शाळांमधील, महानगरपालिका शाळेमधील, तर ही समस्यासुद्धा आहे. सर्वप्रथम जे अतिरिक्त झालेले शिक्षक आहेत यांची कुठेतरी समायोजन प्रक्रिया राबवावी लागणार आहे. त्यानंतरच नवीन शिक्षकांना नियुक्ती त्या ठिकाणी मिळणार आहे. समस्या आहे ती म्हणजे कोर्ट केसमुळे बऱ्याचशा संघटनांनी, शिक्षक संघटनांनी याविरुद्ध जी काही समायोजन प्रक्रिया आहे यामध्ये बरेचसे अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे कोर्ट केससुद्धा या प्रक्रियेची चालू आहे. जी काही संच मान्यता प्रक्रिया याचं कोर्ट केससुद्धा चालू आहे. आता त्यामध्ये सुनावणी किंवा जे काही कोर्ट केस अपडेट आपल्याला मिळेलच. तर यामधून सुद्धा आपल्याला पुढील प्रक्रिया दिशा मिळणार आहे. संच मान्यता किंवा शिक्षक समायोजन प्रक्रिया, शिक्षकांची जी काही समायोजन प्रक्रिया राबवली जाणार आहे. तर यासाठी कोर्ट केसचा निकालसुद्धा महत्त्वाचा ठरणार आहे. जर सुदैवाने जर तो लवकरात लवकर लागला तर आपल्याला ही शिक्षक भरती लवकरात लवकर झालेली आपल्याला दिसून येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील मुद्दा आहे तो म्हणजे जागा किती असणार आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा, या शिक्षक भरतीमध्ये जागा किती असणार आहेत, एकूण टोटल जागा किती असणार आहेत. बऱ्याचशा अभ्युदयधारकांनी कमेंट्समध्ये विचारलं होतं की जागा किती असणार आहे. तर परफेक्ट आकडा आपल्याला आत्ताही सांगता येणार नाही. जोपर्यंत शासनाचा सर्व राज्यातील शिक्षकांचे अतिरिक्त झालेले शिक्षण समायोजन होऊन आलेला एकंदरीत डाटा, एकंदरीत आकडेवारी जेव्हा प्रसिद्ध होईल तेव्हाच आपल्याला परफेक्ट जागा किती असणार हे कळणार आहे. आता सध्या तरी कुठली आपल्याकडे आकडेवारी नाही किंवा शासन दरबारीसुद्धा याबाबत आकडेवारी नाही. लवकरात लवकर ही सर्व प्रक्रिया पार पाडून
अचूक माहिती शासनादरबारी आपल्याला प्राप्त होईल त्यानंतरच आकडा करणार आहे. काही जण शिक्षक भरतीमध्ये 15,000 जागा असणार, 20,000 असणार असे अंदाज लावत आहेत, पण तो चुकीचा अंदाज आहे. जोपर्यंत सर्व समायोजन प्रक्रिया राबवल्याशिवाय आणि सर्व रोस्टर बिंदू नामावली कंप्लीट झाल्याशिवाय ॲक्युरेट आपल्याला यामध्ये आकडा सांगता येणार नाही. त्यानंतर महत्त्वाचा आहे तो म्हणजे तर यामध्ये मित्रांनो बिंदू नामावली त्याचप्रमाणे संच मान्यता आणि शिक्षक समायोजन ही सर्व प्रक्रिया राबवून जे उर्वरित जागा शिल्लक राहणार आहेत तर ती आपली शिक्षक भरतीची जागा असणार आहे. शाळेतील जागा किती आहेत हे प्रत्येक जिल्हा वाईज आणि जिल्ह्यातून संपूर्ण अतिरिक्त शिक्षकांच्या म्हणजे सर्व अतिरिक्त शिक्षकांच्या जागा समावून घेतल्यानंतर सर्व राज्यातील जे काही उर्वरित जागाच्या यादी ही पवित्र पोर्टल जाईल आणि त्यानंतरच परफेक्ट आपल्याला शिक्षक भरतीची ही ॲक्युरेट ऑथेंटिक माहिती मिळणार आहे. किती जागा आपल्याला भरतीसाठी राहणार आहेत ते. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जाहिरात. मित्रांनो आता यासाठी या शिक्षक भरती 2025साठी आपल्याला जाहिरात किती येणार आहे, कधी येणार आहे, तर मित्रांनो जोपर्यंत वरील प्रक्रिया आपण सांगितलेले मुद्दे आहे हे जोपर्यंत कंप्लीट होत नाहीत तोपर्यंत नवीन जाहिराती येणार नाहीत. सर्वप्रथम शिक्षकांचं समायोजन, संस्थेच्या एकूण शिल्लक जागा हे आणि खाजगी अनुदानित संस्था, नगरपालिका, महानगरपालिका त्याचप्रमाणे जिल्हा परिषदच्या या सर्व संच मान्यता, रोस्टर कंप्लीट, त्यानंतर जे काही उर्वरित जागा किती आहेत, भरण्यासाठी उपलब्ध जागा किती आहेत, हा सर्व डाटा जोपर्यंत पवित्र पोर्टलला पोहोचत नाहीत तोपर्यंत आपले जाहिरातीसुद्धा प्रसिद्ध होणार नाहीत. ही सर्व प्रक्रिया आटोपल्यानंतर जाहिरात प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर आपल्याला प्रेफरन्स लॉक करण्यासंदर्भात आपल्याला ऑप्शन मिळणार आहे. सध्या तरी याबाबत इतक्या लवकरात लवकर होईल असंही दिसून येत नाही, त्यामुळे कदाचित 2 ते 3 महिने या प्रक्रियेसाठी लागू शकतात. साधारणतः एक मार्च एप्रिल महिना हा संपूर्ण या गोष्टी कंप्लीट होण्यासाठी लागू शकतात आणि मेमध्ये आपल्याला प्रेफरन्सबाबत नोटिफिकेशन येऊ शकते. त्यानंतर मित्रांनो ही सर्व प्रक्रिया राबवल्यानंतर अंदाजे जून जुलैमध्ये आपल्याला याबाबत जे काही पात्र ठरलेले अभ्यधारक आहेत तर यांची नियुक्ती होऊ शकते. मागील भरतीचा अंदाज पाहता शासन दरबारी जे काही शाळा सुरू होण्याच्या आधी म्हणजे जूनमध्ये ही नियुक्तीपत्रक देण्यात यावीत असं हे मानस आहे, पण तो लवकरात लवकर आपल्याला समजेल. पण तरीसुद्धा 2 ते 3 महिने आपल्याला शिक्षक भरतीसाठी अजून तरी वाट पाहणं आवश्यक ठरणार आहे वरील सर्व बाबी कंप्लीट होण्यासाठी. तर ही होती छोटीशी अपडेट शिक्षक भरतीची सद्यस्थिती आणि आपल्याला शिक्षक भरती 2025साठी का उशीर होतो आहे यातली महत्त्वाच्या नोट्स आपण पाहिल्या आहेत. तर ह्या सर्व प्रक्रियेसाठी आपला काही वेळ लागू शकतो. म्हण आहे मित्रांनो, जे काही सरकारी काम आणि 6 महिने थांब ही प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. आपल्याला ऑलरेडी 7 ते 8 महिने शिक्षक भरती वाट पाहण्यात गेलं आहे, त्यांना अजूनही किती महिने लागू शकतात हे आपल्यालाही सांगता येत नाही. त्यामुळे सरकारी काम ही कधी कंप्लीट होतं आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. ही होती छोटीशी अपडेट. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.